मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचं नवं जनसंपर्क कार्यालय कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या हस्ते उद्घाटन। मुंबईत ओबीसी समाजासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं नवं बळ उभं राहिलं आहे। उत्तर मुंबई जिल्हा मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आज दणक्यात पार पडलं। उद्घाटनाचं औचित्य ठेवलं होतं धनजीवाडी, वाडी, विराट टॉवर, मालाड पूर्व येथे आणि खास उपस्थिती होती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांची। कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष बबनराव मदने यांच्या पुढाकाराने करण्यात आलं। या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, महिला आणि समाजकारणात रस असलेले नागरिक उपस्थित होते। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नव्या चेहऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून पक्षाला नवं बळ दिलं आहे। मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य, उत्तर मुंबईत ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी संघटन कार्यासाठी आणि जनतेच्या थेट सहभागासाठी हे कार्यालय नवं व्यासपीठ ठरणार आहे, असं मंत्री भरणे म्हणाले। तसेच त्यांनी शेतकरी कल्याण, कृषी योजनांबाबत कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनाधारावर भर दिला। मामा भरणेंनी बबनराव मदने यांच्या 25 वर्षांच्या पक्षनिष्ठ कार्याची प्रशंसा करत संघटनेचं सामर्थ्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची खरी ताकद असं सांगितलं। कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस बापूसाहेब भुजबळ, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष स्वामिनीताई चव्हाण, फुल्लर यादव, अर्जुन धोत्रे, भूषण नागवेकर, सरचिटणीस ॲडव्होकेट शोभा यादव, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विशाल संगारे, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष योगेश मांजरेकर, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष श्रीकांत मयेकर, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष लल्लन पाल, उत्तर मुंबई सरचिटणीस अभिजित केळकर, उत्तर मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष नरेश पवार आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। राजकीय रणांगणात ओबीसी समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज। मालाडच्या या उद्घाटनाने मुंबईतील ओबीसी संघटन कार्याला नवी दिशा मिळाली आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, मुंबई।